श्री स्वामी समर्थ सर्वांना। कशा आहात मंडळी? मजेत? चला तर आज आपण बघूया कोबीची भाजी कशी बनवायची। आज आपण एकदम मस्त वेगळ्या पद्धतीने आपण कोबीची भाजी बनवणार आहे। तुम्ही असा विचार करत असेल का कोबीची भाजीमध्ये वेगळं काय? बरोबर, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे का आपण कोबीची भाजी वेगळ्या पद्धतीने कशी बनवायची। सहसा आपण कोबीची भाजीमध्ये बटाटे टाकत असेल आणि टमाटर, बरोबर। तर आज आपण एक इन्ग्रेडियंट्स वरतून टाकणार आहे, तो आहे मुगाची डाळ। तर आपण बघूया पुढे का आपण कोबीची भाजी मुगाची डाळ टाकून कशी बनवायची। तर आपण बघू व्हिडिओमध्ये पुढे। चला तर मंडळी, आज आपण बनवूया कोबीची भाजी। बघूया कोबीची भाजी बनवायसाठी आपल्याला काय काय लागतं। सर्वप्रथम मी घेतले आहे बटाटे आणि कोबीला वॉश करून घेतली आहे पहिले। नंतर बारीक चॉप केलेले टमाटर घेतले आहे, अद्रक मिरची लसणची पेस्ट घेतली आहे, हे आहे मुगाची डाळ आणि आपले हे सगळे मसाले। आपण बघूया पुढे करायला ठेवलं आहे। त्याच्यात मी 2 चमच्यासारखं तेल टाकेल। या भाजीमध्ये थोडं तेल राहील तर अजून छान लागेल। तुम्ही बघू शकता आहे तेल गरम झालेलं आहे। त्याच्यात आपण थोडी राई, जिरं, बारीक टमाटर, तुम्ही बघू शकता आहे। टमाटरला आपण 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये होऊ द्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आहे। बघू शकता आहे तेलामध्ये टमाटर एकदम मस्त झाले आहे। त्यानंतर आपण टाकूया मिरचीची पेस्ट, अर्धी चम्मच सारखी हळद, बघू शकता आहे। त्यानंतर आपण टाकूया धना जिरा पावडर। त्यानंतर आपण टाकूया 1.5 चम्मच सारखं तिखट। ही भाजी जास्त तिखट राहील तरच छान लागेल। तुम्ही बघू शकता आहे। कोबीची भाजीमध्ये आपण गरम मसाला बिलकुल पण यूज करायचा नाहीये। हे सर्व मसाल्यांना 2 मिनिटं आपण हलवून घ्यायचं तेलामध्ये। नंतर ही कोबी आणि बटाटे मी वॉश केले आहे, त्याला टाकूया आपण। बघू शकता आहे। आपण टाकूया वरतून मुगाची डाळ। तुम्ही बघू शकता आहे। तुम्ही असा विचार करत असतील का मुगाची डाळ वरतून टाकली तर भाजीमध्ये शिजेल। हां, पण मी याच्यासाठी वरतून टाकली आहे का मुगाची डाळ आपल्याला जास्त शिजवायची नाहीये। तुम्ही बघू शकता आहे। मुगाची डाळ भाजीमध्ये थोडी क्रंची लागायसाठी मी मुगाची डाळला जास्त शिजवायचे नाहीये। तुम्ही बघू शकता आहे ही भाजीमध्ये त्याच्यात टेस्ट आहे। स्वाद अनुसार मीठ टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता आहे। हलवून घ्या भाजीला। आपण खोलून बघूया आपली वेगळी पद्धतीने बनवलेली कोबीची भाजी। वाव, खूपच छान। तुम्ही बघू शकता आहे। आता आपण गार्निशिंगसाठी बारीक कापलेला धाना टाकू। तुम्ही बघू शकता भाजी खूपच छान दिसते आहे। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि आवडला असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर आपण असंच वेगळ्या पद्धतीने बनवलेली भाजी असो का कोणतीही रेसिपी असो, मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगेल। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की सांगा। तुम्ही बघू शकता आहे भाजी। धन्यवाद, बाय बाय।